चॅट बॉक्स मध्ये प्रेझेंट टाका सर्वांनी. गुगल क्लासरूमला जे जॉईन नसतील त्यांनी जॉईन व्हायचंय. आज लेक्चर झाल्यानंतर एक फर्स्ट युनिट वरची टेस्ट गुगल फॉर्म मध्ये टाकणार आहे. तो गुगल फॉर्म तुम्हाला गुगल क्लासरूमवर जिथे असाइनमेंट असतं त्या ठिकाणी तुमचा ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तो गुगल फॉर्मवर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन आन्सर क्लिक करून फक्त गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे. मला वाटतं तुम्ही आतापर्यंत भरपूर टेस्ट दिले असतील, त्याच्यामुळे कोणाला काही अडचण येणार नाही. गुगल फॉर्म ग्रुपवर नाही टाकणार आहे मी. गुगल फॉर्म तुम्हाला गुगल क्लासरूमला जे विद्यार्थी जॉईंट्स असतील त्यांनाच मिळेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी गुगल क्लासरूमला जॉईन होणं मस्ट आहे. गुगल क्लासरूमला तुमचं फर्स्ट टेस्ट, सेकंड टेस्ट असे मार्किंग पॉइंट्स दिले जातील आणि शेवटी मग आपण त्याचं इंटरनल म्हणून ॲव्हरेज करणार आहे. $65 स्टुडंट मधून फक्त 34 स्टुडंट जॉईन होत आहेत. बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. ठीक आहे, तुम्ही प्रेझेंटिंग स्क्रीन प्रेझेंट करतो.
तर आता मी 1 वाजता एक थोडं छोटंसं आर्टिकल 2 पेजेसचं आहे, ते गुगल क्लासरूमला टाकलंय मटेरियलमध्ये. ते सर्वांनी गुगल क्लासरूमला पाहायचंय, त्याच्यावरून त्याची नोट्स लिहून टाकायची. तर आता जे एक्झाम तुम्ही सेकंड पार्ट्स मधले एक्झाम्पल लिहिले, एक्झाम्पल्स नंतर लिहिलं तरी चालेल. माझ्याकडनं राहून गेलं नोट्स प्रिपेअर करताना. विजया स्क्रीन दिसतोय? हो सर दिसते. नोट्स दिसतंय का? हो सर. आता दिसतंय? हो सर. फुल स्क्रीन झालं का? हो. ठीक आहे, म्यूट होऊन जा. आपण बेसिक थर्मोडायनामिक्स पाहत होतो. हे लेट कमर्स त्रास देतात. व्हाट्सएप पे आटे नहीं है, मिल रहे हैं व्हाट्सएप पे जाना. तर हे आपण वर्क डन इन आयसोथर्मल चेंज पाहिलं, वर्क डन इन ॲडिएबॅटिक चेंज पाहिलं. योगेश्वरी पाटील, काही प्रॉब्लेम आहे का? हँड रेज करते. नाही सर, चुकून झालं. ठीक आहे. तर आपण वर्क डन इन आयसोथर्मल चेंज डेरिवेशन पाहिलं, वर्क डन इन ॲडिएबॅटिक चेंजचं डेरिवेशन पाहिलं. तर थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स जे आहे, थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, हे जे कोऑर्डिनेट्स आहेत यांच्यामध्ये काही रिलेशन असतं का? तर ते रिलेशन काय असतं ते आज आपल्याला पाहायचे. द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम. तर ॲडिएबॅटिक चेंज मधले रिलेशन आहेत. आपण आयसोथर्मल चेंज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर घेतो आणि चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू 0 लिहितो. ॲडिएबॅटिक चेंज मध्ये heat absorbed by working substance is constant, means Q is equal to constant घेतो आणि change in heat dQ is equal to 0 घेतो. तर या ठिकाणी ॲडिएबॅटिक चेंज मध्ये टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट. During an adiabatic change, temperature does not remain constant. Therefore, Boyle's law is not obeyed. तर आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to RT हे ओबे होत नाही ॲडियाबॅटिक चेंज मध्ये. आयसोथर्मल चेंज मध्ये बॉयल्स लॉ ओबे होतो. So we shall now find the relation between pressure, volume of a gas undergoing an adiabatic change. गॅस मॉलिक्युल्स घेतले आपण एखाद्या रेक्टँग्युलर चेंबर मध्ये आणि त्याला फ्रिक्शनलेस पिस्टन लावलेलं असेल. जर ॲडियाबॅटिक चेंज होत असेल
तर त्या सिलेंडरच्या ज्या वॉल्स असतील त्या परफेक्टली कंडक्टिंग असतील आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही. ॲडियाबॅटिक चेंज मध्ये टेम्परेचर डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. तर आपण ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक पाहिले. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV, specific heat at constant pressure CP. या टर्म्स पाहिले आपण. Suppose that 1 mole of perfect gas kept completely isolated from the surrounding undergoes a sudden adiabatic expansion. तर सराउंडिंगशी त्या गॅस मॉलिक्यूलचा 1 मोल ऑफ परफेक्ट गॅस चा काही संबंध नसेल, परंतु त्या गॅस मॉलिक्यूलवर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होतंय. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन केव्हा होतं? ज्यावेळेला त्या गॅस मॉलिक्यूल्सला आपण हीट प्रोड्यूस करतो किंवा हीट सप्लाय करतो आणि दुसऱ्या साइडने त्याच्यावर जर पिस्टनने प्रेशर असेल तर त्या ठिकाणी स्मॉल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होतं आणि स्मॉल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झाल्यामुळे वर्क इज डन बाय द गॅस. आयसोथर्मल चेंज मध्ये वर्क इज डन ऑन द गॅस होतो. इन ॲडियाबॅटिक चेंज वर्क इज डन बाय द गॅस. Let dW be the external work done by the gas and du be the corresponding change in internal energy. Capital U ला आपण internal energy letter symbol देतो, म्हणून the corresponding change in internal energy du आणि external work done by the gas dW या symbol ने आपण दाखवतो. पुन्हा first law of thermodynamics state that the mechanical work is converted into heat and again heat is converted into mechanical work or vice versa. Both quantities